तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका करण आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचं नियोजन असं होतं की आज आम्हाला आलं फवारायचं होतं, म्हणून सुरुवात सोप्या कामापासून केली. नाहीतर तुम्हाला तर माहितीच, मोठं काम करायला गेलो की आपल्याकडनं काहीतरी नवीनच विषय होतो. पावसाळ्यामुळे आता मोटर चालू नसती, त्यामुळे विहिरीतनं पाणी काढायची वेळ आली. बाकीच्यांचं इकडे पंप भरायचं आणि औषध बनवायचं चाललं होतं आणि छोट्या कामाला हातभार म्हणून माझं काहीतरी वेगळंच. आता याच्या पुढे काय होणार आहे हे तुम्हाला 100% माहिती आहे, कारण बादली आता माझ्या हातात आली आहे. कामात काम काढायला आणि कामाचा वाढावा करायला हे फक्त आपल्याकडनं शिकावं. मग काय, बादली वाढता वाढता रशी तुटली, आता साखळी करून पाणी काढायला सुरुवात केली. आता तर आम्हाला शिव्यांचा प्रसाद पण चालू झाला होता, पण आमच्या तोंडावरचं हसू काय संपत नव्हतं. व्हिडिओ बघून तुम्ही म्हणसाल तू काय नुसतं तिथं व्हिडिओ काढायला आणि कामाचा वाढावा करायलाच गेला काय? तसं नाही, पण मी इथं हातभारा लावाय आलतो, पण इथं जरा वेगळंच होत चाललेलं. पाणी काढायला जरा ताप होत असल्यामुळे यांनी माझ्यावर टायमिंग लावायला सुरुवात केली होती. मग मी पण आजच्या दिवसाला दोष देत आजचा दिवसच खराब आहे असं म्हणून यांना शांत केलं. इकडचं सगळं काम झालं आणि एक जणाच्या गोट्यावर पोहोचलो. आता नाव नाही घेत त्याचं, पण त्यानं त्याच्या म्हशीच्या भोवया एकदम ब्युटी पार्लर मध्ये कोरल्यासारख्या कोरल्या होत्या. तुम्हाला पण तुमच्या म्हशीला जर असं नटवायचं असेल तर मला कमेंट करा, आपल्याकडे योग्य दरात ते काम करून दिलं जाईल. तर मित्रांनो, म्हशीच्या भोवया आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर इंस्टाला फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.